ओम श्री गुरुभ्यो नमः. कल्पना करा, आदि शंकराचार्य तुंगा नदीच्या काठावरून चालले आहेत आणि त्यांना एक असं दृश्य दिसतं जे पाहून ते तिथेच आपला पहिला मठ स्थापन करायचं ठरवतात. आज आपण याच अद्भुत कथेमध्ये शिरणार आहोत. पाहूया शृंगेरी शारदा पीठाची स्थापना नेमकी कशी झाली आणि त्याचे पहिले प्रमुख म्हणून सुरेश्वराचार्यांचीच निवड का झाली. तर हेच ते दिव्य चिन्ह होतं. विचार करा, तुंगा नदीच्या काठावर एक साप जो तडपत्या उन्हात एका बेडकीला सावली देतोय. हे दोन्ही एकमेकांचे नैसर्गिक शत्रू, पण इथे ते वैर विसरून एकत्र आले होते. हे पाहिल्यावर शंकराचार्यांना खात्री पटली, ही जागा केवळ पवित्र नाहीये, तर इथे अहिंसा आणि ज्ञानाचा जणू संगमच आहे. आणि त्यांनी ठरवलं की अद्वैत वेदांताच्या प्रसारासाठी आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं केंद्र ते याच ठिकाणी स्थापन करायचं. ठीक आहे, मग आता पुढे बघूया. शंकराचार्यांच्या मनात मठ ही संकल्पना नेमकी काय होती. म्हणजे तो फक्त एक आश्रम किंवा मंदिर नव्हता बरं का. त्यांच्या डोक्यात ज्ञानाच्या प्रसारासाठी एक खूप मोठी, एक जिवंत संस्था उभी करण्याची कल्पना होती. आता एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो नाही का, की शंकराचार्यांना हा मठ स्थापन करायची गरजच का पडली. म्हणजे बघा, उपनिषदं होती, भाष्य होती, इतर ग्रंथ तर होतेच की, मग फक्त तेवढं ज्ञान पुरेसं नव्हतं का. याचं उत्तर शंकराचार्यांच्या दूरदृष्टीमध्ये आहे. त्यांच्यासाठी ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकात बंद करून ठेवण्याची गोष्ट नव्हती. त्यांना एक ग्रंथालय नको होतं. त्यांना हवी होती एक जिवंत, चैतन्यमय संस्था. अशी जागा जिथे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्य फक्त ज्ञान मिळवणार नाहीत, तर ते ज्ञान आपल्या साधनेतून जगतील आणि मग तीच परंपरा पुढे नेतील. सोप्या भाषेत सांगायचं तर मठ म्हणजे ज्ञानाला जिवंत ठेवणारी एक अखंड वाहणारी नदी. आता बघा, अशा जिवंत संस्थेचं नेतृत्व करण्यासाठी एक तितकीच योग्य व्यक्ती हवी, बरोबर. अशी व्यक्ती ज्याचं स्वतःचं आयुष्य ज्ञानाच्या शक्तीचं एक उत्तम उदाहरण असेल. आणि ती व्यक्ती म्हणजे मंडन मिश्र, ज्यांच्या परिवर्तनाची कथा म्हणजे भारतीय इतिहासातलं एक सुवर्ण पानच आहे. हे परिवर्तन खरंच अविश्वसनीय होतं. विचार करा, वादाच्या आधी हेच मंडन मिश्र कर्ममीमांसेचे सगळ्यात मोठे पंडित होते. गृहस्थ धर्माचे इतके कट्टर समर्थक की विचारू नका. पण शंकराचार्यांबरोबरच्या त्या प्रसिद्ध शास्त्रार्थामध्ये पराभव झाल्यावर त्यांनी सगळं काही सोडून दिलं, संन्यास घेतला आणि ते बनले आदिशंकराचार्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य. आणि ही काही केवळ ऐक्यू गोष्ट नाहीये. शृंगेरी मठाचे जे अधिकृत दस्तऐवज आहेत ना, ते सुद्धा हेच सांगतात. त्यात एकदम स्पष्ट लिहिलंय की पहिले पीठाधिपती श्री सुरेश्वराचार्य हे दुसरे तिसरे कोणी नसून पूर्वीचे मंडन मिश्रच होते. हे फक्त नाव बदलणं नव्हतं, तर एका संपूर्ण विचारधारेचं परिवर्तन होतं. पण मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. शंकराचार्यांचे इतरही तर महान शिष्य होते की, पद्मपादाचार्य, तोटकाचार्य, हस्तामलकाचार्य. मग या सगळ्यांमध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या पदासाठी आपल्या एकेकाळच्या कट्ट प्रतिस्पर्धीलाच का निवडलं असेल त्यांनी, सुरेश्वराचार्यांनाच का. शंकराचार्यांची ही निवड अजिबात अचानक नव्हती. यामागे खूप खोल विचार आणि दूरदृष्टी होती. मुख्यत्वे 3 कारणं होती. पहिलं म्हणजे त्यांचं शास्त्रपांडित्य, दुसरं त्यांच्या परिवर्तनाची खोली आणि तिसरं म्हणजे त्यांचं वय आणि अनुभव. चला, हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं त्यांचं शास्त्रपांडित्य. असं म्हणतात की शंकराचार्यांनंतर त्या काळातले ते सर्वश्रेष्ठ अद्वैत विद्वान होते. दुसरं कारण म्हणजे त्यांच्या परिवर्तनाची खोली. बघा, त्यांनी फक्त आपलं मत नाही बदललं, तर आपली अख्खी विचारधारा सोडून ते सत्याला शरण आले. आणि तिसरं त्यांचा अनुभव. ते गृहस्थही राहिले होते आणि आता संन्यासी होते, त्यामुळे दोन्ही मार्गावरच्या लोकांना मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यात होती. आणि याच सगळ्या गुणांमुळे जेव्हा शृंगेरी मठाची स्थापना झाली, तेव्हा तो ऐतिहासिक क्षण आला, पहिल्या जगद्गुरूंच्या नियुक्तीचा. शृंगेरीमध्ये शारदादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि मग आदिशंकराचार्यांनी सुरेश्वराचार्यांना जवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं, या शारदापीठाचे पहिले आचार्य तुम्ही असाल. इथून पुढे वेदांताचं रक्षण करण्याची, शिष्यांना ज्ञान देण्याची आणि गृहस्थांना योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी तुमची. त्या एका नियुक्तीने शृंगेरीच्या त्या महान परंपरेचा पाया घातला गेला. बरं, मग पीठाचं नेतृत्व स्वीकारल्यावर सुरेश्वराचार्यांनी काय केलं. त्यांनी ज्ञान आणि गुरुपरंपरेची अशी काही सेवा केली की ज्याचा प्रभाव आपल्याला आजही दिसून येतो. त्यांनी मुख्यत्वे 2 मार्गांनी अद्वैत वेदांताची सेवा केली. एक म्हणजे ग्रंथ लिहून. नैष्कर्म्य सिद्धी आणि बृहदारण्यकोपनिषद भाष्य वार्तिकम हे त्यांचे 2 अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
आजही अद्वैत वेदांताचा अभ्यास करणारे लोक या ग्रंथांना दीपस्तंभासारखं मानतात. आणि इथे खूप सुंदर गोष्ट आहे. शृंगरी परंपरेमध्ये ना ब्रह्मसूत्र, त्यावर शंकराचार्यांनी लिहिलेलं भाष्य आणि त्या भाष्यावर सुरेश्वराचार्यांनी लिहिलेलं वार्तिकम म्हणजे स्पष्टीकरण, या तिन्हींच्या एकत्रीकरणाला त्रिवेणी संगम असं म्हणतात. वा, काय सुंदर कल्पना आहे. जसा गंगा यमुना सरस्वतीचा संगम पवित्र आहे, तसंच या तिन्हींचा अभ्यास केल्यावर अद्वैत ज्ञानाचा खरा आणि पूर्ण अनुभव मिळतो. हेच तर आहे गुरुशिष्य परंपरेचं खरं सौंदर्य. तर सुरेश्वराचार्यांपासून सुरू झालेली जगद्गुरूंची ही परंपरा आजही, आजच्या दिवशीही शृंगेरी मठामध्ये अखंडपणे सुरू आहे. हेच शंकराचार्यांच्या दूरदृष्टीचं आणि सुरेश्वराचार्यांच्या महान कार्याचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे, नाही का? एका व्यक्तीच्या परिवर्तनाने सुरू झालेली ही ज्ञानाची गंगा आजही लाखो लोकांना योग्य मार्ग दाखवत आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या भागामध्ये दिलेली माहिती ही आदि शंकराचार्यांच्या दिव्य जीवनाची केवळ एक झलक आहे. हा काही त्यांच्या जीवनातील घटनांचा संपूर्ण तपशील नाही. अधिक सविस्तर माहितीसाठी अभ्यासकांनी त्यांच्या जीवन इतिहासाच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास जरूर करावा. आपण हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही आध्यात्मिक ज्ञान इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बेंगाली आणि गुजरातीमध्ये सामायिक करतो आणि लवकरच आणखी प्रमुख भाषांमध्येही घेऊन येत आहोत. आमचा उद्देश सनातन धर्माचं कालातीत ज्ञान आपल्या सर्वांपर्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने पोचवणे आहे. आमच्या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनामम, दैवाथिनकुरल, सौंदर्य लहरी, आदि शंकराचार्यांचे दिव्य अवतार, बेंगालचे संत आणि महाराष्ट्रातील संत यावर दैनंदिन माहिती मिळेल. आणि हे सर्व अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचे प्रयत्न मोलाचे वाटत असतील तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला आमच्या रोजच्या भागांबद्दल माहिती मिळेल. लाईक करायला, शेअर करायला आणि हे दिव्य ज्ञान आपले कुटुंब, मित्र आणि समाजसोबत वाटून घ्यायला विसरू नका. चला, आपण सर्व मिळून सनातन धर्माचा हा दीप असाच तेवत ठेवूया.